नमस्कार. मालिकेच्या 26 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा जो भाग असणार आहे तो वटपौर्णिमा विशेष असा भाग असणार आहे. या भागामध्ये अद्वैत हा कलाच्या बाबतीत नक्की काय करतो, कलासाठी ही वटपौर्णिमा सौभाग्याची कशी ठरते, आबांनी नक्की कोणता निर्णय घेतलेला असतो, त्यामुळं हे सगळं घडत असतं, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आबांनी सरोजला सांगितलेलं असतं की सुनबाईंची उद्या पहिली वटपौर्णिमा आहे. ती चांदेकरांची सून आहे आणि तिच्यासाठी नवीन साडी घ्यायची. तिची पहिली वटपौर्णिमा आहे, तर तिच्यासाठी नवीन साडी घेतलेली असली पाहिजे. तेव्हा सरोज मात्र शांतच होते, कारण तिची अजिबात इच्छा नसते. तिने इकडे कलाला सून म्हणून स्वीकारलेलंच नसतं. तिला वाटतच नसतं की आपण हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तिचं असं म्हणणं असतं की फशवी मुलगी आहे. कलाने वारंवार प्रत्येक वेळेस पुरावे देऊन सर्वांच्या समोर प्रूव्ह केलेलं असतं की कला ही खोटारडी नाही. परंतु हे सगळं जे घडत असतं त्यावेळी मात्र सगळं होतं ते उलटच होतं. कारण कला जे काही करत असते त्यामुळं सगळ्यांना असं वाटत असतं की कला नेहमी अशीच वागत आहे, तिचं हे सगळं असंच चाललेलं आहे, सगळ्यांना असंच वाटत असतं. पण आबा मात्र कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आबांचं म्हणणं असतं की नाही, शक्यच नाही, कला कधी असा विचारच करू शकत नाही. कलाच या घरची सून होण्याच्या पात्रतेची आहे, कलाच या घरची सून होणार, असं आबांचं म्हणणं असतं. पण सगळ्यांना असं वाटत असतं काही झालं तरी कला चुकीची असते. पण आता इथे आबांनी एक जबरदस्त असा निर्णय घेतलेला असतो. तो म्हणजे आबांनी ठरवलेलं असतं की आता काहीही करून आपल्याला कला आणि अद्वैतला एकत्र आणायचं आहे. आणि आबा स्टेप बाय स्टेप प्रत्येक पाऊल टाकत हळूहळू हे सगळं आपल्या मनाप्रमाणे घडवून आणत असतात. आबांनी खूप छान असं ठरवलेलं असतं. आबांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी अद्वैत आणि कला या घरची मोठी सून आहे आणि सरोजसारखी ती पण खंबीर आहे. या घराला ती सांभाळून घेईल. आता वटपौर्णिमेचा दिवस असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी अद्वैत आणि कला सगळेजण तयार होऊन खाली आलेले असतात. रजनी ही छान तयार झालेली असते. तर रजनी म्हणत असते की अद्वैत, कला, चल आपण पूजा करून घेऊया. आणि रजनीचं लक्ष जातं, कलाच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं. म्हणजे ते छोटं मंगळसूत्र असतं, पण जे मोठं मंगळसूत्र रेग्युलरली कला घालत असते ते मंगळसूत्र नसतं. मग रजनी म्हणते, अगं कला, तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? तेव्हा कला म्हणते, काल रात्री ते वाढवलं. कलाचे हे शब्द ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. कला म्हणत असते, कलाला रजनी म्हणते, काय सांगतेस? तेव्हा कला म्हणते, हो, काल रात्री ते वाढवलं ना, त्यामुळं नाही आहे. आता आबांना धक्का बसतो. आबा म्हणतात, चांदेकरांची सून आहे आणि चांदेकरांची सून वडाची पूजा करायला जाणार आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, हे कसं वाटतं? मला काय बाबा हे पटत नाही आहे, चांदेकरांची सून अशी पूजा करणार. आबा म्हणू लागतात की अद्वैत बाळा, जा सुनबाईसाठी मंगळसूत्र घेऊन ये. आणि अद्वैतला ते मंगळसूत्र आणायला पाठवतात. अद्वैत पण काहीही बोलत नाही, कारण कला चुकीची नाही हे अद्वैतला माहिती आहे. त्यामुळं अद्वैत लगेचच कलासाठी मंगळसूत्र आणायला पेढीवरती जातो आणि सुंदर असं डिझायनर मंगळसूत्र तो कलासाठी घेऊन येतो. आणि ते घेऊन आल्यानंतर आबांच्या समोर अद्वैत कलाला ते मंगळसूत्र देतो. मग इकडे आबांचं म्हणणं असतं की अद्वैत, अरे आज चांगला दिवस आहे, ते जे मंगळसूत्र आहे ना सुनबाईंच्या गळ्यात तूच घाल, असं आबा म्हणतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, पण सरोजचं असं म्हणणं असतं, गरज काय आता परत मंगळसूत्र घालायची, लग्नात घातलं होतं ना त्याने मंगळसूत्र. आबा म्हणतात, अगं सरोज, काय होतं आहे घातलं तर, वाढवलं आहे ना तिचं मंगळसूत्र, अद्वैत घाल तू. आता सरोजच्या नाकावर टिचून आबांनी कलाच्या गळ्यात अद्वैतला मंगळसूत्र घालायला सांगितलेलं आहे. आणि अद्वैतच्या पण मनात कुठंतरी वाटतं की कला ही खरंच चांगली आहे, साधीभोळी आहे, पण सत्याच्या बाजूने उभी राहणारे आहे, सत्यासाठी लढणारे आहे, झगडणारे आहे. आपण प्रत्येक वेळेस तिच्यावर अविश्वास दाखवतो, पण तिने त्यातून सगळे पुरावे समोर आणते
आणि स्वतःला सिद्ध करते, प्रूव्ह करते की ती चुकीची नाही. मी कितीही अविश्वास दाखवला तरी कला मात्र सगळ्यांच्या समोर हे करते. आणि आत्ता जेव्हा मी आजारी होतो तेव्हाही तिनं माझी खूप काळजी घेतली. खरंच एवढं कोण करतं का? पण कलाने ते माझ्यासाठी केलेलं आहे असं अद्वैत म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत हे समोरासमोर उभे आहेत. अद्वैतने मंगळसूत्र हातात घेतलेलं आहे आणि ते मंगळसूत्र अद्वैत कलाच्या गळ्यात घालत आहे. सर्वांच्या समोर पुन्हा एकदा कलाला अद्वैतकडून सौभाग्याचं लेणं मिळत आहे. तिचं सौभाग्य तिला मिळत आहे. अद्वैत स्वतःच्या हातांनी कलाच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत आहे आणि आत्ता मात्र अद्वैतच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. म्हणजे लग्नाच्या वेळेस जे घडलेलं होतं तसं न होता आत्ता मात्र अद्वैत खुश आहे. म्हणजे लग्नात जे काही चुकीच्या पद्धतीनं घडलं होतं, म्हणजे कोणाला माहिती नव्हतं की तिथं कला आहे, मग ते विधी पार पडले आणि मंगळसूत्र घातल्यानंतर सर्वांच्या समोर आलं की लग्न झालेली ही कला आहे. हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं होतं. पण आज आबांनी खूप छान अशी युक्ती लढवलेली असते ज्यामुळे अद्वैत आणि कला यांचं समोरासमोर लग्न झालेलं आहे. पण आता कलाला लेटेस्ट डिझाईनचं नवीन मंगळसूत्र मिळालेलं आहे. मला काहीच मिळालं नाही असा कांगावा करायला इकडे नैना मात्र वाटच बघत नाही. तिचं म्हणणं असतं की कलाला नवीन मंगळसूत्र घेतलंय तर ते मला पण मिळालं पाहिजे. तेव्हा आबा म्हणतात की कलाचं मंगळसूत्र वाढवलं होतं सुनबाई म्हणून तिला घेतलेलं आहे. तुझ्या बाबतीत तसं काय घडलंय का? तेव्हा नैना म्हणते नाही नाही आबा असं तिनं सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा मात्र शांतपणे त्या नैनाची वाट लावत असतात. आबांच्या म्हणण्यानुसार आबांची खरी सून ही कलाच असते, कारण कला मनापासून या सगळ्या गोष्टी करत असते. नैनाला मात्र फक्त मोठेपणा मिरवायचा असतो, बाकी काही नाही. पण नैनाला खरं तर खूप राग आलेला असतो, कारण तिला पटत नसतं की हे सगळं जे काही झालेलं आहे ते. तिचं असं म्हणणं असतं काही झालं तरी मला पण पाहिजे ना. आता अद्वैतने मंगळसूत्र आणलंय तर मी त्या दिवशी हार घेतला होता, लगेच अद्वैतने माझ्या पुढे बिल दिलं, आता कोण बिल देणार आहे? आता दिले का कलाला बिल? हा प्रश्न तिच्या डोक्यात सुरू असतो आणि ती मूर्ख रोहिणीला बोलून दाखवते. आणि यात मात्र अद्वैत खूपच सिक्युअरली वागत असतो. त्याने आधीच सांगितलेलं होतं जर मी खरेसाठी जर काही घेतलं तर त्याचं बिल मीच देणार, आणि त्या पद्धतीनं अद्वैतनं ते बिल दिलेलं असतं. आणि कला मात्र इकडे जाम खुश झालेली असते. कलाला खूप भारी वाटत असतं. अद्वैतनं तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे आणि आबाही खुश असतात. फायनली आपली सुनबाई आणि नातू हे दोघंही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. अद्वैतने कलेच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे. कला खुश झालेली आहे आणि कला खरंच लक्ष्मीसारखी दिसत आहे. आणि हे सगळं जे घडत असतं ते कलालाही थोडंसं कुठंतरी मनातून छान वाटत असतं, कारण लग्न तर आपण केलेलं आहे, हा संसार तर सुरू होणार आहे. काही झालं तरी अद्वैतशी आपलं लग्न झालेलं आहे, म्हणजे संसार तर सुरू होणारच आहे. आणि आता अद्वैतबद्दल तिच्या मनात थोडीशी कटुता कमी झालेली असते, कुठंतरी वेगळ्या भावना निर्माण झालेल्या असतात. तर अद्वैत आणि कलाची ही वटपौर्णिमा दणक्यात साजरी झालेली आहे. लग्नानंतरची ही पहिली वटपौर्णिमा सौभाग्याची ठरलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.